आगोट म्हटल्यानंतर कोकणातला चाकरमणी आपल्या सामानाची गोटवा करत असतो, कारण लवकरच वरुण राजा हा आपल्या धरतीवरती आगमन होणार असतं. त्याच्यामुळे इकडे पाहू शकतो आपण लाकडं भरण्याची तयारी चालू आहे. नमस्कार मंडळी, मी सॅम कोळे, सॅम सपनाम ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. कसे आहात? बरे आहात ना? तर मी आहे कोकण नगरीमध्ये, माझ्या इळणे गावात आहे आणि आपली पूर्ण फलटण बसलेले इकडे. जयेश आहे बघा, हे काय कोकणातील आकडी कोयती. कुठे चाललंय जयेश आकडी कोयती घेऊन? कवाल तोडाय चाललाय? कवाल तोडा जाता कवाल बघा, ही आकडी कोयती आहे कोकणातली. हे बघा, आकडी बोलतात तिला, आकडी. आणि याच्यामध्ये कोयती बघा, कोयती ही ज्याच्यामध्ये कोयती अडकवतात तशी अडकवायची, त्याला आकडी कोयती बोलतात. नरेशांना हे बघा सुकटा घेऊन चाललेत. कुठे काय सुकटा हे करायला चाललेत, सुकटा भाजून आम्हाला द्या. कोकणात सुकटा भाजून बारीक सुकट. आणि ही माझ्यात आम्ही आता इकडे सुकत घालतोय, टेस्ट साठी घेतलेत. आता जयेश भाजणार, त्याच्यानंतर आम्ही तिकडे घेऊन जाणार. आणि जयेश आहे, आसूला फुल गरमी आहे. संकेश आहे, ते बाबा निघालं, बाबा पण निघालं. काकी ते बाबा चालले तिकडे बघा, शंकर बाबा चाललेत. बाबा कुठे चाललो? सोमवारचा उपास करे येते, उपास करे येते बाबू खांब्यांचे उपास करूयात. तर मंडळी, आज आम्ही चाललोय बुरुंडी या ठिकाणी. बुरुंडी इथे परशुराम आपले जे देव आहेत त्यांचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहे. तर आपण तिकडे जाणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत आणि आजूबाजूचा परिसर पाहणार आहोत कशा पद्धतीने आहे. ही परशुराम देवाची जी भूमी आहे ती खूप प्रसिद्ध आहे, दापोलीमध्ये बुरुंडी या ठिकाणी आहे. तर आम्ही चौघंही आज जाणार आहोत बाईकवरून. तर धमाल मजा, इंटरेस्टिंग व्लॉग होणार आहे, कोणी स्किप करू नका. आणि कोकणातल्या धमाल मजा मस्ती, सुकट, आकडी कोयती, निसर्गाची कमाल हे पाहत राहा. आणि मंडळी, आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरं म्हणजे मी सांगतो तुम्हाला, आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा, सॅम सपनाम ब्लॉग या. असं आहे. बाबू 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 ताई कुठे चाललेस? नको थांब, झाला मुलाचा मुक्काम. पिंकाताई भावाची व्हिडिओ बघतायत. थांब पिंकाताई, थांब, आपल्या उठवाय जायचं आहे शिमग्यात. आम्ही आता निघत आहोत आपल्या इळणे गावातून परशुराम भूमीकडे. सो हे बघा जयेश, सगळे आम्ही आता इथून निघतोय. तर आपला इथून आता प्रवास चालू होतोय. तर कशा पद्धतीने प्रवास होतोय आपण पाहूया. खूप मजा येणार, इंटरेस्टिंग व्लॉग होणार आहे. कोणी स्किप करू नका. हे मी एक वेळा नाही 50 वेळा सांगतोय, कोणी स्किप करू नका. चला मंडळी, जाऊया आपण आता हरणाईच्या ब्रिजवरून निसर्गाचा आनंद घेत बुरुंडीच्या दिशेने चाललो आहोत. मंडळी, काय बोलणार, शब्द अपुरे पडतील असा सुंदर समुद्र किनारा आपल्याला पाहायला मिळतोय हरणाईच्या घाटामध्ये. हे बघा, इकडे पाहू शकता. आणि ही जी वस्ती आहे ही हरणाईची वस्ती आहे. आणि हरणाईच्या वरती आपण घाटामध्ये आपण आता उभे आहोत. आणि जो समोर दिसतो आहे सफेद कलरमध्ये, तो अंजनाचा कड्यावरचा गणपती आहे. आणि इकडे पाहू शकता समुद्रकिनारी काम चालू आहे डेव्हलपमेंटचं. आणि सुंदर असा किनारा आपल्याला समुद्रकिनारा पाहायला मिळतो. आणि इकडे पाहू शकतो कशा पद्धतीने बघा आमचे आसूबाई कशा पद्धतीने, आता गरमी आहे त्याच्यामुळे. आसू, कसं वाटतं तुला दृश्य? दृश्य तर चांगलं आहे, खूप बघण्यासारखं आहे. हा, इथं फोटोग्राफी पण चालू आहे. हे बघा, सुंदर असं दृश्य आहे, आपण पाहू शकतो. पाहिल्यानंतर प्रेमात पडेल असं. समुद्र किनारी वसलेले कोकण आणि नागमणी वळणाचा रस्ता हे पाहून मन अगदी आनंदित होतं. ज्या ठिकाणाचा बराच वेळ आपण वाट पाहत होतो ते ठिकाण आलेलं आहे जवळ. फायनली आपण परशुराम भूमी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. जवळजवळ इळणे ते बुरुंडी हे जवळजवळ 2 तासाचं रनिंग आहे. आणि आपण आता आतमध्ये जाणार आहोत आणि पाहणार आहोत परशुराम भूमी नेमकी कशी आहे, कशा पद्धतीने आहे, निसर्गाच्या सानिध्यात बसलेली आहे. सो मंडळी, आपण जाऊया आणि पाहूया नेमकी कशी आहे परशुराम भूमी. आपण आता आत प्रवेश केलेला आहे. प्रवेश केल्यानंतर हिरवीगार वनराई आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि वनराईच्या मध्ये श्री परशुराम भगवान आपल्याला पृथ्वीवर उभे असलेले पाहायला मिळतात.
कोकणात प्रार्थना स्थळ, पर्यटन स्थळ, आपल्याला एक गोष्ट त्या ठिकाणी आवर्जून पाहायला मिळते, ती म्हणजे तिथला निसर्ग. हाच निसर्ग आपल्या कोकणाला समृद्ध करत असतो. आपण समोर पाहतोय भगवान परशुराम अर्धगोल पृथ्वीवर उभे आहेत. श्री परशुरामांची मूर्ती 21 फूट आहे आणि ही अर्धगोल पृथ्वी आहे ही 40 फूट उंच आहे. आणि या साधारण परशुराम भूमीची स्थापना करण्यात आली आहे ही 16 नोव्हेंबर 2010 साली. या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देतात. तर मंडळी, या ठिकाणाला तामस तीर्थ नावानेही ओळखलं जातं. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, तामस तीर्थ म्हणजे काय? तर जवळच इथे लाडगडचा समुद्रकिनारा आहे. त्या समुद्रकिनाऱ्यात मध्यवर्ती काही पाणी तांबड रंगाचं दिसतं, त्यामुळे या ठिकाणाला तामस तीर्थ म्हणून ओळखलं जातं. या पृथ्वीच्या बाहेरचा नजारा आहे तो पाहण्यासारखा आहे. अनेक पर्यटक या ठिकाणी येतात आणि आवर्जून फोटो काढतात, कारण हे दृश्य खूपच सुंदर आणि विलोभनीय आहे. त्याचबरोबर या पृथ्वीच्या गोल प्रदक्षिणाही घालतात. आणि या भूमीच्या चारही बाजूस आपण जर पाहिलं तर हिरवीगार वनराई आणि सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळते. आपण आतमध्ये गेल्यानंतर आपला आवाज सर्वत्र घुमतो. आपण जे बोलतो ते साऊंड इको होतो आणि जे आपण बोलतो ते आपल्याला साऊंड पूर्ण पृथ्वीच्या गोल आपल्याला डबल आवाज आल्यासारखा भास होतो. हे या भूमीचे वैशिष्ट्य आहे. तर मंडळी, आपण आता परशुराम भूमी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. त्याच्यानंतर आतमध्ये एंटर केलं आणि आतमध्ये आल्यानंतर आपण पाहू शकतो आतील भाग कशा पद्धतीने आहे. परशुराम देवाची इथे मूर्ती ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इकडे एक सुंदर असा पृथ्वीवरती असं एक सुंदर असं इथे देखावा बनवण्यात आलेला आहे. त्याच्या आतमध्ये मूर्ती ठेवण्यात आलेली आहे, आपण पाहू शकतो. आणि इथे एक वैशिष्ट्य या ठिकाणी हे आहे की आपण जे बोलतो ते पूर्ण या पृथ्वीभोवती आवाज स्पार्क होतो, घुमतो. असा साऊंड कदाचित मी रेकॉर्ड करतानाही तुम्हाला आवाज येत असेल कशा पद्धतीने आहे ते. आणि मी तुम्हाला आतमधला नजारा दाखवतो कशा पद्धतीने आहे ते. हे बघा, अशा पद्धतीने हे परशुराम भूमी ही आतमधून आहे. हे बघा, हे वरचा भाग आहे. आणि आम्ही आशू, मी, त्याच्यानंतर संकेश, जयेश, आकाश, त्याच्यानंतर बाबूने आम्ही दर्शन घेतलं आता इथे. आणि मी तुम्हाला आतमधला नजारा दाखवते कशा पद्धतीने आहे ते. हे बघा, जयेश बसला इथे. हे बघा, जवळजवळ आम्ही येण्यातून इथे येईपर्यंत 2 तास लागले. पण गंमत ही आहे की आम्हाला येताना शोधावं लागलं, कुठेही मॅप दिलेलं नाही, नकाशा दिलेला नाही. तर येताना तुम्ही जर आला तिकडे दापोलीमध्ये, तर दापोलीमध्ये आल्यानंतर कोणाला विचारा बुरुंडी कुठे आहे. दापोलीतून जवळजवळ अर्धा ते पाऊण तासाचा रस्ता आहे इथे येण्यासाठी. सो मंडळी, असं आहे परशुराम भूमी.
निघालोय. दमलो अक्षरशः उन्हात. मला विचारू नको काय. आईस्क्रीम जेच किती तासाचा ट्रॅव्हल केला. 2-2.5 तासाचा ट्रॅव्हल होता. आम्हाला वाटलं जवळ असेल पण जसं तसं आतमध्ये गेलो तसं तर रस्ता लांब होत गेला. आम्हाला वाटलं चपवा लागला की काय. का असू किती लांब आलो आपण. भिंगारलो. किती किलोमीटर आहे रे? 40. आता मुंबईला पोहोचलो. अर्धा मुंबईला पोहोचलो. इथून बोललास तरी 2-2.5 तास. दापोलीमधून पण भरपूर लांब आहे. संकेत गाडी चालवून थकलास. काम नाही करत. संकेत सुजले खाली. संकेतचे पाय सुजले चालवून हे बघा. बाबू आईस्क्रीम आहे. चला आता आईस्क्रीम खाऊन आम्ही आता दापोली जाणार जेवण करायला. तिकडे जेवण करू आणि परत आपला मुक्काम चालू होईल. इकडे खेड्यांचं जेवण आहे दापोलीमध्ये. आमचं व्हेज थाली आले. बाबूची नॉनव्हेज आणि इकडे धुळ्याची पण नॉनव्हेज अजयची व्हेज आहे. आम्ही आता बुरुंडीमधून परशुराम भूमीचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही हॉटेलमध्ये जेवण करतो. इकडे पाहू शकतो तुम्ही. भूक लागली जबरदस्त. खाऊ दे पहिला. लवकर चेप भावा. आता इथं जेवण करून आम्ही जाऊ दापोलीमध्ये. मला चेपून घे तू. भूक लागली जबरदस्त. जेवण झाल्यानंतर पुढचा प्रवास कसा असेल ते आम्ही सांगू. तर मंडळी आपण आता पाचपंढरीमध्ये जाणार आहोत. त्या ठिकाणी श्रीराम मंदिर आहे ते आपण पाहणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत. पाचपंढरीमध्ये समुद्र शेजारच असलेले हे श्रीरामाचं मंदिर आहे. हे मंदिर हल्लीच बनवण्यात आलं आहे. कदाचित 2 ते 3 वर्षापूर्वी बनवण्यात आलं असावं असा अंदाज आहे. खूप छान मंदिर बनवण्यात आलं आहे. आपण आता दर्शन घेणार आहोत आणि आपण सगळे जर या ठिकाणी आलात तर आवर्जून या ठिकाणी नक्की भेट द्या. इथे आल्यानंतर एक भक्तिमय वातावरण आपल्याला अनुभवायला मिळतं. त्याचबरोबर एक मंदिराची वेगळी रचना आपल्याला पाहायला मिळते. मंदिराच्या मागच्या बाजूस गेलात तर सुंदरसा समुद्रकिनारा आपल्याला अनुभवायला मिळेल. छान अशी हवा आणि प्रसन्न वातावरण आपल्याला इथे अनुभवायला मिळतं.
आय होप मंडळी तुम्हाला हा परशुराम भूमी बुरोंडी त्याचबरोबर श्रीराम मंदिर पाचपंढरी हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर मंडळी आपला इंस्टाग्राम ID फॉलो करा, सॅम सफरनामा व्लॉग. तिकडे मी बरेच अपडेट टाकत असतो. सो मंडळी तुर्तास इथे थांबतो. पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन, नवीन चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.